उपस्थित सर्व मार्गदर्शक, इतर क्षेत्रातून आलेले कार्यकर्ते, सगळ्यांना माझा प्रणाम। बघा, भगवत कृपेचा खेळ कसा आहे। परमेश्वराने 5 नियमांनी ही सृष्टी बनवली। या सृष्टीमध्ये अग्नी, वायू, हवा, पाणी सगळे या सृष्टीमध्ये आहे। या सृष्टीमध्ये परमेश्वराने बरेच जीव जंतू बनवले। 4 पायाचे प्राणी, 2 पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी, चिडी, मुंगी, पक्षी, दुनियाभरचे प्राणी बनवले। पण परमेश्वराने या 2 पायाच्या प्राण्याला, मनुष्य प्राण्याला जास्त सद्बुद्धी दिलेली आहे। सत्कार्य करण्याची बुद्धी, जीवन जगण्याची बुद्धी, समाजात कृत्य करण्याची बुद्धी। पण हा माणूस बुद्धिवान जरूर आहे, पण लालची भी खूप आहे। कसा लालची आहे ते सांगतो। बाबा सोबत 16 दिवसाचा दौरा, रेवलाल भंडाराच्या पलीकडे आहे, सातोना तो तिकडेच आहे, भंडारा जिल्हा। एक दिवस बाबांनी आम्हाला भजन मंडळाला बोलावलं। 16 दिवसाचा दौरा करायचा आहे, कोणाकोणाची तयारी आहे? ठीक आहे बाबा, आम्ही येतो बाबा। दिवाणजी साहेब, हरडेजी, ते लिस्ट बनवा। पहा माणूस कसा चतुर आहे यावरून समजून जाते। भलता चतुर आहे माणूस हा, 2 पायाचा प्राणी। लिस्ट बनली लंबी, 16 रेंग्या बंड्या। अखेरच्या रेंग्या बंडीवर सीधं पाणी आमचं राहायचं। तांदूळ, कणिक, वांगे, भेदरे, मिरचे हे राहायचे अखेरच्या बंडीवर। अखेरच्या बंडीवर मी बसत होतो। आता ढोलमाऱ्याला बाबाचा मुक्कामी दौरा होता। शब्दाकडे लक्ष ठेवा, माणूस कसा लालची आहे। माणूस दिसतो मोठा चांगला, पण आतमध्ये कचरा भरलेला राहतो। हाडमास रक्ताच्या शरीरामध्ये भगवंतानी कचरा काढलेला आहे। पण हा माणूस आपल्या लालच करता आणखी कचऱ्याचा ओझा घेतो, लालच करिता। आता एका जणाने सांगितलं, गव्हाच्या शेतीमध्ये आतमध्ये धसू नका, लहान लहान लेकरं आहेत। अरे पण आम्ही शायने असून, आम्ही ज्ञानी असून, आम्ही विद्वान असून तुरीच्या शेंगाच्या बनामध्ये दसलो आम्ही, कशाला? डब्बा घेऊन। किती शायन आहो मी। तुरीच्या बनामध्ये वावरामध्ये शिरलो, शौचाच राहिलं ज्याच्या त्याचा, डब्बा राहिला ज्याच्या त्याचा,
तुरीच्या शेंगा तोडणं चालू केल्या. आमच्या पेटी मास्तरने तुरीच्या शेंगा भर आपला खिसा भरला. बाबांनी पाहिलं कोण कोण आहे तिथं. बाबा आम्ही आहोत तबला पेटी वाजवणारे. बरं बरं खा, किती खायचं आहे तेवढं खाऊन टाका. पण भगवंताला भावत नाही. भगवान म्हणतो हे सेवका तुम्ही महान त्यागी, अशा बाबाचे तुम्ही सेवक आहात. हे काय करून राहिले. आकाशवाणी झाली भगवंताची, हे काय करून राहिले तुम्ही. अखेर हा प्रचार प्रसार होईल का. भगवंत म्हणतो तो पकडते बरोबर उलट्या हाताने. माणूस माणसाला नाही पकडत, पण भगवंत पकडते. आता आम्ही कसे सापडलो या जाळ्यामध्ये, या दलदल मध्ये, मोह माया अहंकाराच्या दलदल मध्ये आम्ही फसून गेलो. ज्या ठिकाणी बाबा होते सकाळच्या वेळेला परिचय चर्चा बैठक व्हायची. तू कोण्या गावचा होय, तू कोण्या गावचा हो बेटा, कशासाठी मार्गावर आलात, असं बाबा विचारत होते. असा तो काळ होता. 50 वर्ष बितून गेले या गोष्टीला. तुम्ही तुरीच्या शेंगाचा अनुभव पुस्तकात कदाचित वाचला असाल. तो तुमच्या समोर उभा आहे, बैमान माणूस. आमची इमानदारी गेली कुठं. नाही हा खराब आहे, तो खराब आहे, तो खराब आहे. मीच मोठा चांगला आहे, ज्ञानी ध्यानी आहो. भगवंताच्या समोर काही ध्यानी नाही आहे. जेव्हा दोरी येऊन जाते, तुटून जाते, घाटावर जाळले जाते. आहे बरोबर. आता भाकर न चटणी, दुपार झाली चर्चा बैठक, सकाळची चर्चा बैठक संपली, दुपार झाली. बाबा पोत्यावर बसत होते खाली. कुठं पोत्यावर. आम्ही बाबाच्या लाईनी जेवायला बसत होतो. पोता भेटला तर भेट, नाही तर खालीच बसायचं. असा तो काळ होता. अखेर दुपार झाली, जेवण झालं, 1 घंटा आराम करा म्हणे. समोरच्या गावाला पुन्हा चालती भेट द्यायची आहे आणि सातोनामध्ये पुन्हा मुक्कामी दौरा ठोकायचा आहे. ठीक आहे बाबा. दुपार झाली, बाबांनी आवाज दिला त्याला उठा सगळे मंडळी. रोंगण राजा रोंगण लावा म्हणे आपल्या चक्क्याला. काळ काळ राहते तो रोंगण. आता तुतारी हातात धरायची नाही, बैलाचा कासरा हातात धरायचा नाही, बैलाला आबे तुबे करायचा नाही. बैल बरोबर आपापल्या चाकोरीतून चालल, हा बाबांचे शब्द. आणि आम्ही आपली स्वतःच्या घरची चाकोरी सोडून टाकतो, मग अडचणीत येऊन फसतो. फसल्यानंतर डोळ्यात पाणी येते. कसं करू देवा, मी रिवर्स मध्ये येऊन राहिलो ना देवा, कसं करू. मग या मार्गदर्शकच्या घरी. दुपार झाली, बंडी बैलाचा दौरा चालू झाला. त्या काळी जगन्नाथ भाऊ मी यांच्या हातात एक बंडी दिली होती. मी 16व्या नंबरवर होतो, हे समोर होते. एक
पाटील नावाचा पांढरे शुभ्र कपडे घालणारा गंगाधरराव पाटील यांनी का केलं, तुतारी काढली आणि बैलाला आबेत उभे म्हणलं, जे मारली ढोसणी बैलाला, दोन्ही पल्ल्यावर बैल चालू झाले. गंगाधरराव पाटील पडला, त्याच्या उरावरून बंडी गेली. भोगले का तुझ तो हो, मेरे आदेश से चलो, आगे नहीं बढ़ना, मेरे सामने नहीं जाना. ते भगवंतानं ऐकून घेतलं बापा. आता आई का म्हणते, बाबाच्या बंडीच्या माग आईची बंडी. आई म्हणते, बाबा बाबा दौरा थांबवा, कोणीतरी आपला गडी, कोणीतरी आपला सेवक. ते बंडी धसली त्या बाण्यामध्ये आणि तो सेवक पडला आणि त्याच्या उरावर पाय देऊन बैलही गेले. बाबांनी दौरा थांबवला. जाऊन पहा बरं जगन्नाथ काय झालं तिथं. जाऊन पाहते गंगाधरराव पाटील का म्हणते, अरे बापरे माझी कंबर गेली, माझ्या पाठ्याला दुखून राहिला, मी कसं करू, माझ्यानं उठणं नाही होत. बाबा म्हणते, माती उचल, मातीवर फूक मार, लाव आपल्या कमरेला. बाबा म्हणते, माफी माग भगवंताला, मला माफी नको मागू. हे भगवंता, मीनं अहंकार आणला, या अहंकारामुळं त्याला भोगमान भोगावं लागलं. अखेर माफी मागितली, एवढ्या मातीनं चांगला झाला. आम्ही इकडे गेलो बाबा सोबत, त्या गंगाधर पाटलाला फेकलं 16व्या नंबरवर, मी 15व्या नंबरवर लाईन लागली. सत्य अनुभव आहे, पुस्तकात लिहिलेला आहे, वाचून घ्या. आता शिवाजीराव चामट हा शेतकरी माणूस, त्याच्याकडे मुक्कामी दौरा होता. आम्ही तुरीच्या शेंगा खाल्ल्या, पण एक टिकली त्या शिवाजीराव चामटला नाही दिली. पा कसा छत्रा माणूस, सब मेरे कुछ होना, तुम्हारे को नहीं मिलेगा चलेगा. संतरा जाम जे काही आहे फळ सगळं मीच खातो कचाकच. असा मी पण्याचा बाजार, त्या बाजारात आम्ही त्या दलदल मध्ये सापडून गेलो. मोह माया अहंकाराचा दलदल. सातोण्याला संध्याकाळ झाली, खूप बाजारचे लोक बाबाची गुरुवाणी ऐकण्यासाठी आपला बाजार लवकर बंद केला आणि बाबाच्या समोर असे बसले. बाबाला फिकीर पडली, काय मारोतराव भजन कधी चालू करता. बाबा काल ढोल मारायला कार्यक्रम झाला ना, तेव्हा गॅस बत्ती आमच्या समोर होती, तेव्हा इलेक्ट्रिक नव्हती, असा तो काळ होता. त्याचे किडे आमच्या पेटीमध्ये धसले ना बाबा. असं का, त्या गॅस बत्तीचे किडे धसले आहे का? आणि तुम्ही स्वच्छ आहात का? तुम्ही निर्मळ आहात का? तुम्ही पवित्र आहात का? अरे तुम्हीच तर किड्यापेक्षा किडे जास्त बोलले. बाबा का करावं आता? तुम्ही आपल्या खिशातल्या तुरीच्या शेंगा काढून दाखवायचं लोकांच्या समोर आणि लोकांना माफी मागा. जनहितचे कार्य चालू आहे, जनकल्याणचे कार्य चालू आहे. बाबा म्हणतात सभी अपन भाई भाई है, बहन भाई है आपण. जो कोणी मार्गावर नाही आहे
तोही आपला जीवन जगून राहिला. फक्त आपला नियम कसा आहे, भारताच्या लोकसभेचा नियम, भगवंताचे नियम कसे आहे, तत्व शब्द नियम. जेव्हा भगवंताशी दोस्ती जोडली, बाबाशी दोस्ती जोडली, तर नियमान चालायला लागल. चुपचाप घरी बसा, नियमान चालायला लागल ना तर रिवर्स मध्ये येऊन जाईल माणूस. हाय बाप करा लागल, दुनियाभरचा पैसा भी खर्च होईल, प्राणहानी भी होऊन जाईल, होऊ शकते. अखेर बाबाने सांगितलं, जे काही तुरीच्या शेंगा असाल टाकायचं, टाकून दिले. आम्ही पेटी मास्तरांनी बी आपल्या खिशातले टाकले. बाबाला माफी मागितली. बाबा म्हणतात, माझ्या घरचं का नेलं तुम्ही? ये धरतरी उसकी है, ये आकाश पाताल उसका है, उसमें तुम हो मैं भी हूं. अरे हतरन, ये धरतरी मेरा हतरन है, आकाश मेरा पांघरून है. बाबा म्हणतात, मेरा कुछ नहीं है यहाँ पे, मेरा क्या है? तुम गादी बनाओ, सिंहासन बनाओ, सब बनाओ, मेरा ये धरतरी मेरा हतरन है, हतरन, और आकाश मेरा पांघरून है. क्या कहना है बोलो? किसका माल चोर रहे तुम? जगाने आए ना, और तुरी के बन में घुस गए, और तुरी का शेंगा खाया भी, और खीसे में भर के लाया भी. काय के सेवक हो गए हम. ऐसे दलदल में फंस जाएंगे ना, लेने के देने में गिर जाएंगे. ऐसे दलदल में फंसने का नहीं. स्वच्छ होना आकार, ये आकार में विकार नहीं होना. पहले ही दिन जब माँ के पेट में थे अपन, 9 महीने 9 दिन हो गए. हे भगवान, मैं शब्द देता हूँ, ये दलदल में मेरे को नहीं फंसा के रखना. जल्दी निकाल, मेरे माँ के पेट से जल्दी निकाल, मैं तेरे को नहीं भूलूंगा. और आज अभी बाबा को शब्द दिया है, वचन दिया है, मरिए ये भगवत नाम पर, तब तो शब्द नियम से चलूंगा. और आपस में क्रोध लाते हैं, अहंकार लाते हैं. हमने सभी जनता जनार्दन को माफी मांगा. हमने सिर्फ सेवकों को नहीं, बाबा के आदेश के अनुसार. ये सभी जनता जनार्दन ये अपना भाई है. यह हेलो तो अपने को ये धरतरी पे रहना है. धरतरी अपनी स्वच्छ होना, निर्मल होना, पवित्र होना. ये हाड़ मांस रक्त की ये मूर्ति है. ये मूर्ति की कीर्ति अपने को करना है. भगवान सबके ऊपर खुश रहेगा, भगवान सबको आधार देगा, इतना विश्वास है. मैं अपने 2 शब्द पूरा करता हूँ. बाबा नमस्कार.